कृष्ण हरी Jai
यांचा होईन सेवक जी द्वंद्वादिक दुरावे रे जी द्वंद्वादिक दुराविले जी द्वंद्वादिक दुराविले कोण पुण्याचा होईन सेवक जी ऐसे वर्म मज दावे नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोने अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा ऐश्वर मद दावी नारायणा अंतरिक्षा पुन्हा प्रगटोनी अंतरिक्षा पुन्हा प्रगटोनी अंतरिक्षा बहु अवघड आहे संत भेटी परिजग जेथे करुणा केली परिजग जेथे करुणा केली परिजग जेथे करुणा केली बहु अवघड आहे संत भेटी परिजग जेठी करुणा केली परिजग जेठी करुणा केली परिजग जेठी करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायण ऐसे वर्म मद दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरिक्षा पुन्हा प्रगटोनी ऐसे वर्म मज दावी नारायण अंतरीच्या खुणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा प्रगटोनी ऐश्वर मद दावी नारायणा अंतरिक्षा पुन्हा प्रगटोनी अंतरिक्षा पुन्हा प्रगटोनी अंतरिक्षा पुन्हा प्रगटोनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी बहुदेण सुखाचे शेजारी बहुदेण सुखाचे शेजारी बहुदेण सुखामणी मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी बहुदेना सुखाचे शेजारी बहुदेना हो ऐसे वर्म मज दावी नारायण ऐसे वर्म मद दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरिक्षा पुन्हा प्रगटोनी ऐसे वर्म मज दावे नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा प्रगटोनी अंतरीच्या खुणा ऐसे वर्म मद दावी नारायणा अंतरिक्षा पुन्हा प्रगटोनी अंतरिक्षा पुन्हा प्रगटोनी अंतरिक्षा पुन्हा
होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्ममज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठे करुणा केली ऐसी वर्ममज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन ऐसे वर्ममज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
दशरथ अजर बिहारी पुनि पुनि कितनी सुनी वो सुनाई दिल की प्यास बुझत नहीं जाई राम सिया राम जय जय 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 विठ्ठल 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 जागृत देवस्थान या भोगाव नगरीतलं आराध्य दैवत हनुमान मंदिर माता गोदावरीच्या पवित्र तीरावर आज या अमावस्येच्या पर्व काळावर नगर भोजन रोटाचा कार्यक्रम आजच्या या महाप्रसादाचे यजमान श्रीमान तातेरावजी देवरावजी डुब्बे पाटील पांडुरंगराव तातेरावजी डुब्बे विठ्ठलरावजी तातेरावजी डुब्बे दिगंबरराव तातेरावजी डुब्बे डुब्बा बलसा या डुब्बे परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी भजनी मंडळी गुणीजन मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी नवयुवक अनेक ठिकाणाहून आलेली सर्व भाविक भक्त मंडळी गोदावरीचं पवित्र स्थान आहे जागृत मारुतीरायाचं मंदिर आहे आणि अमावस्येचा पर्व काळ आहे अशा त्रिवेणी संगमावर आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या कार्यक्रमाचं निमंत्रण माझ्याशी संपर्क करणारे आमचे भागवतरावजी शिंदे बरबडीकर तुकारामजी ढोणे पांगरेकर तसं काल्याच्या कीर्तनाचा वेळ माझा ज्या लोकांनी कार्यक्रम ठेवलाय त्यांनाही माहिती आहे काल्याचं कीर्तन कुठे आहे पण तितक्यातून या मंडळीनं म्हटले की नाही आम्हाला खूप दिवसानंतर संधी लागली आणि तुम्हाला या सेवेमध्ये आम्हाला सामावून घ्यायचंय तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी सेवा करा पण आम्हाला तुम्हाला न्यायचंच मग मी त्या गावाला म्हटलं बा 1 तास उशिरा येतो अशा पद्धतीनं या ठिकाणी मी सहभागी झालेलो आहे विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडं प्रार्थना करतायत तसं भोगावामध्ये यावर्षी यायचंच आहे मला असं आमचं बोलणं झालेलं आहे पाटलाच ठीक आहे पण जरा लवकरच आलो एक वार्षिक नियम देणं आवश्यक आहे असं त्यांचं आमचं बोलणं झालं म्हणलं ठीक आहे मारुतीरायांना आणावं येऊ विठ्ठल विठ्ठल आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंता समोर आपली एक विनंती एक प्रार्थना केलेली आहे या अभंगाची जी 4ही चरणं आहेत तुकाराम महाराजांनी देवाजवळ विनंती केली प्रार्थना केली या अभंगामध्ये महाराज देवासमोर बोललेत पण देवानं उत्तर दिलं नाही काय दिलं नाही देवानं उत्तरच दिलं नाही
चारीच्या चारीही चरणामध्ये भगवंतासमोर महाराज एकटेच बोलले. एरवी आता तुम्ही दोन माणसं जर बोलत असले तर तुम्ही एक शब्द बोलला की त्याचं उत्तर दुसरा माणूस काय करत असतो, देत असतो. परंतु आज महाराज बोललेत, देवाने उत्तर दिलेलं नाही. आता याच्यातलं काय रहस्य आहे महाराजाला आणि देवालाच माहित. विठाला विठाला महाराजांनी देवासमोर ज्या विनंत्या केल्या, जी प्रार्थना केली, या प्रार्थनेचा सारांश काय माहिती का? सारांश एकंदरीत अभंगामधून महाराजांना देवाकडून अपेक्षा काय? अपेक्षा एकाच गोष्टीची आहे, सुखाची. ते वाजविणं बंद होत नाही, ते घंट्या चालूच राहतात. बरोबर चालू राहतात. ते करता येत असले तर करा. तरी आपण आता हे रविवारी घेतलाय ना कार्यक्रम, मग शनिवारी म्हणले हो तर मला वाटलं आज आपण निवांत आहेत, आपलंच राज्य आहे. विठाला विठाला अभंगाचा सारांश एवढा आहे. महाराजांचं म्हणणं आहे मला सुख पाहिजे. माझ्या जर अपेक्षा पूर्ण झाल्या तर मी काय होईल? मी सुखी होईल. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहुडे. मला सुख पाहिजे. महाराज देवाच्या समोर आहे, अपेक्षा सुखाची आहे, पण मग काम करायची कोणती इच्छा आहे? साधूच्या सेवेची इच्छा दर्शविली महाराजांनी. साधूच्या सेवेचा आणि सुखाचा अर्थार्थी संबंध काय असं तुम्हाला वाटत असेल? सेवेत आणि सुखात या दोन्हीचा जर आपण विचार केला ना, संसारामध्ये सेवेनं सुख होईलच असं काही सांगता येत नाही. संसारात आतापर्यंत ज्या लोकांनी जीवाचं रान करून या संसाराचा गाडा ओढलाय, या संसारिक लोकांची एवढी सेवा केली, त्या सेवेची प्रचिती, त्याला परत भाव काय आलाय माहितीये का? सुख नाही. काय झाले? दुःखच झाले. संसार संगी सुख जोडे, तरी का सेविती गिरी कंदरे. राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. विठाला विठाला विठाला. संसारामध्ये सेवा करून, या गाढा ओढून, जीवाचं रान करून शेवटी प्रचिती काय? जे आता थकलेले माणसं आहेत त्याला विचारा बरं, तुम्ही सुखी आहेत का? तुम्ही एवढं जीवाचं रान केलं, एवढा गाढा वडला, एवढे कर्ज फेडले, एवढे रानं घेतले, एवढे अर्ध्या पोटी उपाशी राहिलात. या संसारिक लोकांसाठी तुम्ही स्वतःचा विचार केला नाहीत. आजच्या स्थितीला तुम्ही सुखी आहेत का? सुखी आहेत का तुम्ही? नाही. नाहीच. त्याचं कारण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल? विठाला विठाला विठाला.
सुखाचा विचार नाही कोठे. संसार करून जीवाचं रान करून सरते शेवटी सुखानं खौदगडे असं म्हणून जीवाचं रान केलेले. खाऊ वाटायले का आता? खायला भेटायले? म्हणून या प्रापंचिक सुखाची अपेक्षा न करता महाराजांनी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करण्याकरता चिरकाल पर्यंत टिकणारं जे सुख आहे त्या सुखाची अनुभूती प्राप्त करण्याकरता महाराजांनी आज देवाच्या समोर धरणं धरले. आणि धरणं धरून अपेक्षा कोणती व्यक्त केली? कोण पुण्या होईन सेवा, कोण पुण्या होईन सेवा, कोण पुण्याचा होईन सेवा, कोण पुण्याचा होईन सेवा. जिहि द्वंद्वातीत दुराविले, जिहि द्वंद्वातीत दुराविले, ऐसे वर्म मद दावी नारायणा, ऐसे वर्म मद दावी नारायणा. जीवमालिक पुराविले, जीवमालिक पुराविले, ऐसे वर्म मद दावी नारायणा, ऐसे वर्म मद दावी नारायणा. पूर्ण पुण्य यांचा होईन सेवक. देवा मी कोणत्या पुण्याईनं यांचा सेवक होईल अशी मला तुम्ही वर्म सांगा. महाराजांनी सेवेची अपेक्षा केली आहे, संतांच्या अपेक्षा सुखाची. वर्म कोणाला विचारले? भगवंताला. बसलेले माणसं म्हणतील महाराज सेवा संतांची करायची इच्छा आहे, अपेक्षा सुखाची आहे. देवाच्या दारात येऊन वर्म विचारायचं कारण काय? त्याचं कारण आहे जगामध्ये जेवढ्याही काही घटना आहेत त्या घटना सर्व लोकांना माहीत नाहीत, पण सगळं 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 जे माहीत आहे ते कोणाला माहीत आहे? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार चिन लगे. न सांगता फक्त परमात्म्याला कळते जगामध्ये काय उलाढाल व्हायली, काय गोष्टी आहेत याची सगळी 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 माहिती कोणाला आहे? भगवंताला. काही लोकाला वाटते लोकाला काय कळायले, लोकाला नाही कळत पण देवाला कळते, परमात्म्याला सगळं कळते. आणि म्हणून त्या परमात्म्यापासून कोणतंही कर्म सुटतच नाही त्याच्या नजरेतून. आणि म्हणून त्या परमात्म्यालाच महाराजांनी वर्म का विचारले त्याच्या पाठीमागे अजून काही रहस्य आहेत. भजन करा. विठाला विठाला संतांच्या सेवेसाठी महाराज देवाच्या दारात उभे आहेत. देवाकडे प्रार्थना करतायत की मला संतांची सेवा घडली पाहिजे, मला मार्गदर्शन करा. देवालाच का विचारलंय तुकोबारायांनी? त्याचं कारण असं आहे, देवा एवढा संतांच्या सेवेचा अनुभव दुसरं कोणाला नाही. अधिकारानं तो परमात्मा श्रेष्ठ आहे, परंतु परमात्मा स्वतःला श्रेष्ठ समजतच नाही. परमात्मा श्रेष्ठ समजतो फक्त संतांना. देवाला जर जाऊन विचारलं तर मी भोगावातल्या माणसाने, देवाला खरं सांगा, देवा खरं सांगा तुम्हाला काम करायला कोणतं आवडते? काय म्हणतील देव? देव म्हणणार मला फक्त संतांची सेवा करायला आवडते. आजपर्यंत या परमात्म्याने साधू संतांची सेवा करण्याकरता जीवाचं रान केलंय. एका 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 संतांच्या घरी 36 वर्ष पाणी भरले.
कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये 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 आरती स्वामी एकनाथा ओ वाळू आरती स्वामी एकनाथा ओ वाळू आरती स्वामी एकनाथा ओ वाळू आरती स्वामी एकनाथा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराजांच्या घरी देवानं 36 वर्ष सेवा केली. हातात पडल ते कामं केली. श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्रे गंगा तीरी धुत असे. ही गोदावरी भोगावची गोदावरी एवढी पावन आहे. या गोदावरीला पैठणच्या नाथ महाराजाच्या देवघरावरले देवाचे वस्त्र कपडे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा येऊन धुत होता. ते पाणी इथे येते भोगावला. पाणी नाही ते तीर्थ आहे. प्रत्यक्ष देवानं नाथ महाराजाच्या घरचे वस्त्र कपडे धुवावे. 36 वर्ष. नाथ महाराजांची आणि देवाची चर्चा चालायची. माणूस हृदय कोणाजवळही मोकळं करत नाही. जिथं आत्मीयता आहे का, आत्मीयता जिथं खरंच प्रेम आहे का, तिथं माणूस मनातल्या गोष्टी मोकळ्या करते. बाजारात बोलून काय उपयोग आहे. हसं होते त्याच. नाथ महाराजांचं भगवंताचं नातं आता किती जवळीकतेचं, किती स्नेह सांगावं तुम्हाला. प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे तेथ निवेदिता न वाटे संकोच काही. माणूस मन मोकळेपणानं फक्त आपल्या माणसाजवळ बोलू शकते. जीवाचं गुज माणूस एक आत्मीयता ज्याच्या आहे, ज्याच्यासोबत आपले त्याच्यासमोर बोलू शकते. मित्रत्वाचं नातं पाहिजे आणि इतकं जवळचं नातं पाहिजे. शरीर 2 आणि मन दोघाचं 1. इतक्या जवळच्या माणसाजवळ आपल्या मनातल्या मोकळ्या गोष्टी बोलल्या पाहिजे. नाहीतर बाकीच्या बाजारात बोलल्यावर हसं होतं त्याचं. लोक त्याचं हसं करतात. नाथ महाराजांच्या घरी सुद्धा काही आडी अडचणी होत्या. काही घर म्हणलं, संसार म्हणलं की सगळ्याचे विचार जुळतच नाहीत. एक आंबा म्हणलं की एक काय म्हणते. ते कोणतंही घर राहू दो, केवढंही घर राहून काही त्याचं काहीच नसतं. नाथ महाराजाचे चिरंजीव नाथ महाराजासोबत थोडंसं तिडं बोलायचे. नाथ महाराज शांत होते, काहीच म्हणायचे नाही, हसायचे. मोठ्या माणसानं बारक्या माणसानं बारकं मनुष्य बोलू लागल्यावर हसण्यावर नेलं पाहिजे. छोट्या माणसाची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली पाहिजे. मनाला लावून घेतली नाही पाहिजे. त्याचं कारण ते हाय छोटं म्हणून बोलायले, त्याचं ते अज्ञान बोलत असते. मोठ्या माणसानं हसण्यावर नेलं पाहिजे. नाथ महाराज हसण्यावर न्यायचे मुलाचा शब्द. आणि कदाचित मुलगा बापाला बोलला आणि वडीलही मुलाला बोलले तर ते नातच इतक्या जवळचं असते. एखाद्या वेळेस ते दुर्लक्ष केलं पाहिजे. काय असते त्याच्यामध्ये. एखादा विशिष्ट एखादा प्रसंग असतो का, दररोज तसंच थोडंच असते. पण नाथ महाराज हसण्यावरच न्यायचे. पण शेवटी एखाद दिवशी बोलल्यावर माणूस हसण्यावर नेईन आणि रोजच बोलल्यावर
मनाला लागते माणसाचं. एखादा तलवारीचा मारलेला जे वार असला ना तलवारीचा, ते काय होते कालाच्या नुसार भरून निघते, पण निघालेला शब्द निघालेला बोल भरून निघत, आणि तो सहजगत्या निघालेला शब्द कदाचित भरून निघल, पण जाणीवपूर्वक बोललेला शब्द भरून निघतच नाही निघ. तसंच राहते ते मरुस्तोर, तसंच राहते. भेदते अंतरा वज्राईसे, भेदते अंतरा वज्राईसे, भेदते अंतरा वज्राईसे, भेदते अंतरा वज्राईसे, वचन ते नाही तोडीत शरीरा, भेदते अंतरा वज्राईसे. वा वा. भेदते अंतरा वज्राईसे, वचन नाही तोडीत शरीरा, भेदते अंतरा वज्राईसे, भेदते अंतरा वज्राईसे. वचन ते नाही जोडीत जोडीत शरीरा, भेदते अंतरा वज्राईश. शब्द की नाही जुटतच नाही ते. शब्द माणसाला टोचते. मी एवढं सगळं करून मला असं बोलू नाही वाटते. खरं सांगू का, एखाद शब्द परक्यानं बोलल्यावर काही वाटत नाही, पण आपल्यानं बोललं की माणसाला दुःख लागते. एवढं करून काय उपयोग आहे वाटते. याचं एकच उत्तर आहे, सुखानं जगायचं असेल तर दुर्लक्ष करून चालायचं. विठाला विठाला. दररोज नाथ महाराजाचे चिरंजीव हरी पंडित म्हणायचे, म्हणा बाबा हात तर थरथर कापायलाय. राहिलेलं रामायण कोण लिहिलं आता? तुम्हाला माझ्या पाया पडल्याशिवाय पर्याय. देशातल्या कोणत्याही पोराला बापानं माझ्या पाया पडाव असं वाटतंय का? त्या दिवशी त्या पोराला आता बोलू नाही, जाऊ दे, हे शूटिंग व्हाली. पोरग कसं म्हणाव, विठाला तुला बापानं शरण यावं वाटते, तुला इतकी शरम नाही. अर्थ काय त्या नात्याला मला सांगा. कसा झुकविला म्हणला बाप, पटापट बाप पाया पडू लागला म्हणला माझ्या. तुला वाटत असेल तू लय शिकी, तू लय मोठेपणा केलास आणि लय पुरुषार्थ केलास, पण ते चुकीचं आहे. त्याची शक्ती क्षीण झालेली असती, म्हणून नाईलाज म्हणून त्याला काय करावं लागते, झुकावं लागते. नाथ महाराजाच्या त्या नात्यामध्ये असं नंतर असं व्हायचंच. तेवढा शब्द जायचा हरिपंडिताचा. पोटच्याच लेकराला, बाकीच्याचा त्याग करून निघून गेला असतो माणूस, पोटच्याला करता का? कुठं जात? नाथ महाराजानं गट 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 ते दुःख गिळून घ्यायचं. आणि हरिपंडित बोलले की नाथ महाराजाला असा तलवारीचा घाव लागल्यासारखा लागायचा. समोरून हरिपंडितनं जितक्या ताकदीनं शब्द फेकायचा, तितक्या ताकदीनं पाठीमागून बसल्या बसल्या देवानं नाथ महाराजाची पाठ चोंबाळायची. नाथा मनाव घेत जाऊ नका, नाथा मनाव घेत जाऊ नका, लेकरू आहे. कोण साथ द्यायची? काय अडचण नाही. नाही तुम्ही आता तुमचं नाव घेतलं होतं मी आधीच. अगोदरच आमचं बोलणं झालं. माझा दृष्टांत चालू आहे, संदर्भ लग्नाकरता बोलतो. हरिपंडित वर्मस्पर्शी बोलायचे. कोणाला? नाथ महाराजाला वर्मस्पर्शी. दुःख व्हायचं, आणि जेवढं दुःख व्हायचं तेवढ्या वेदना कमी होण्याकरता देव पाठीमागं नाथ महाराजाच्या बसलेले असायचे आणि पाठीवून हात चोंबाळायचे. नाथा मनाला लावून घेऊ जाऊ नका, आपलंच लेकरू आहे, आज्ञाने नाही म्हणले, मनाला लावून घेत नाही. थकावट झाल्यावर नाथ महाराज म्हणले, श्रीखंड्या
पोटचं हे म्हणून मी सहनही करील, तेवढी सहनशीलता आहे माझ्याकडे. पण माझ्या पश्चात तुझं कसं होईल? ही बारकाई कशी आहे बघा ही शास्त्राची. मी आज आहे, उद्या मी आता किती दिवसाचा आहे, मलाच जर हे असे शब्द सहन करावे लागतात, माझ्या पश्चात कोणाचं तुझं कसं होईल? आणि मग मला असं वाटतंय की आता तुझं काहीतरी आपल्याच हातानं कल्याण करावं. आपल्या आडतीवर, आपल्या दुकानावर एखादं जर ते हे असते हाताखालचं मुनीव, आपलं त्याचं जसं 30-40 वर्ष जमते, आपल्या पुढच्या पिढीचं त्याचं जमत नसते. मग त्या माणसानं त्या मुनिमाचं काहीतरी आधीच काहीतरी करून ठेवायचं असते. अरे आमचे हे तुला नीट वागवीत येऊ की 10 रुपये तू आपलं करून खाय. माझं तुझं जसं जमलं तसं हेच तुझं जमत नाही. तसं आता बार काही नाही. तसे नाथ महाराज म्हणले, श्रीखंड्या ते म्हणले जी मला असं वाटायले, म्हणले माझ्या माघारी तुझी हाला अपेष्टा होण्यापेक्षा तुझं लग्नच करून द्यावं. कोणाचं? श्रीखंड्या. श्रीखंड्या कोण आहे? देव. दुसऱ्या दिवशी नाथ महाराजाला साक्षात्कार झाला. 36 वर्ष तुमच्या घरी जो राबतोय तो श्रीखंड्या म्हणजे प्रत्यक्ष कोण आहे? पांडुरंग परमात्मा. नाथ महाराज उठले आणि देवाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. देवा मला कळू सुद्धा दिलं नाही, माझ्या घरी एवढे राबले, नको ते काम केले. जेव्हा मी दुःखात एकटा पडलो तर मला एकटं पडू दिलं नाही, माझी पाठ चोंबाळीन मला सांभाळलं. पण मी नाही ते काम तुम्हाला सांगितले, नाही ते काम तुम्ही माझ्या घरचे उष्टपाष्ट उचललं. देवा जे झालं ते झालं म्हणले, पण आता माझ्या घरी तुम्ही काम करू नका, तुम्ही जा. नाथ महाराज देवाला वाट लावायला निघाले. वाट लावायला निघाल्यावर देव म्हणू लागले, नाथा जाऊ कुठं? नाही देवा बरं नाही तुम्ही काम करणं. वाट लावलं. नाथ महाराज परतले घराकडं. नाथ महाराज घरापर्यंत येईपर्यंत दुसऱ्या रस्त्यानं देव नाथ जरी देवने बोनिया घातला तुरी, जरी देवने बोनिया घातला बाहेरी, जरी देवने बोनिया घातला बाहेरी, झाला ते. जरी देवने बोनिया घातला बाहेरी, हरी देवने बोलिया घातला बाहेरी, हरी देवने बोलिया घातला बाहेरी, हरी देवने बोलिया घातला बाहेरी. परतोनी पाहे तवा घरा भितरी, परतोनी पाहे तवा घरा भितरी, परतोनी पाहे तवा घरा भितरी, परतोनी पाहे तवा घरा भितरी. हो देवा म्हणे माझे व्रतचे गोड, सकलिया गोड वैष्णवाचे. देवा म्हणे माझे व्रतचे गोड, सकलिया गोड वैष्णवा. विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल विठाल. जरी देवने वोनी घातिला बाहेरी, परतोनी पाहे तव घरा भितरी. नाथ महाराज घरी आले. देवाला वाट लावलं, पण देव अगोदर येऊन असले. देव घरी आल्याबरोबर नाथ महाराज म्हणले, तेव्हा तुम्ही गेले नाहीत, मग कुठं जाऊ म्हणले. देव म्हणे माझे पुरतसे कोड, संगतिया गोड वैष्णवाचे. विठाला विठाल विठाल. 1008 जीवनदासजी बाबाजी चोडावा
देवस्थान बाबाजींचं आगमन आपल्या भोगाव नगरीमध्ये झालेलं आहे. माझी भूमिका अशी आहे, 36 वर्ष परमात्मा नाथ महाराजाच्या घरी पाणी भरतो, सेवा करतो. नाथ महाराज म्हणले, देवा तुम्ही गेले नाहीत. म्हणले, जाऊ कुठं, आम्हाला कोण आहे म्हणले. देव म्हणे माझे पुरतसे कोड, संगतिया गोड वैष्णवाची. तुमच्या सहवासात मला आनंद वाटतो, पण देवा तुम्ही कामं केले हो, माझ्या घरी सेवा केली. आणि जातो म्हणले, आता तुम्ही नाही म्हणले होतं मला जाणंच आहे, जाईल, पण मी जाऊ कुठं, काय खाऊ, कुठं राहू. त्या दिवशी मी पाठ खाजीता तुम्ही म्हणलेलं तेवढं तरी करून द्या की. मग काय नाथ महाराज म्हणले, माझ्या महागारी माझे घरचे तुला काय करीत नाहीत, माझ्यासारखं सांभाळू शकत, त्यापेक्षा मी तुझं लग्न करून देतो. देव म्हणले, मग तेवढं सोयरिकीचं बघा. नाथ महाराज धडधड रडू लागले, देवा अज्ञानवशामध्ये माझे शब्द गेलेत, मला क्षमा करा. ज्यावेळेस देव निरोप घेऊ लागले, देव म्हणले, नाथा तुमच्या घरचे कामं, तुमच्या घरची सेवा माझ्यासाठी काम नव्हतं, ती माझ्याकरता सेवा जी होती ती सुखाचा विषय होता. जगाचा बाप नाथ महाराजाच्या घरी सेवा करतो. सेवेच्या पाठीमाग हेतू एकच आहे, देवाला संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची, मनवोनी सेवा करी त्यांची. संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची, मनोनी सेवा करीता. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. जगाचा बाप सुद्धा संतांच्या सेवेमध्ये स्वतःला कृतार्थ समजतो. मग परमात्मा जर संतांच्या सेवेनं सुखी होतो, तर याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायाने अध्ययन करून या गोष्टीवर ठाम झालेत की त्या परमात्म्याकडे आपण स्वतःच्या सुखाकरता इतरत्र काही मागण्यापेक्षा काय मागितलंय, कोण पुण्याचा होईन सेवक, कोण पुण्याचा होईन सेवक, कोण पुण्याचा होईन सेवक, कोण पुण्याचा होईन सेवक. जिही द्वंद्वाधिक दुराविले, जिही द्वंद्वाधिक दुराविले, ऐसे वर्म मगदावी नारायणा, ऐसे वर्म मगदावी नारायणा. जिही द्वंद्वाधिक दुराविले, जिही द्वंद्वाधिक दुराविले, ऐसे वर्म मगदावी नारायणा, ऐसे वर्म मगदावी नारायणा. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. देवा मला कोणत्या पुण्याईनं अशा महात्म्याची सेवा घडेल की ज्यांचं द्वंद्व मावळलेलं आहे, ज्यांच्याकडे भेदभाव नाही, अशा महात्म्याच्या सेवेनं मी सुखी होईल. खरं सांगू का, संतांच्या सेवेत देवाला आनंद, संतांच्या सेवेत दैत्याला आनंद, आणि संतांच्या सेवेमध्ये जीवालाही आनंद. विठाला विठाला असे काही राक्षस तुम्ही ऐकले असतील, देवासोबत त्याचं जमत नाही. कोणासोबत? नाव घेऊन दी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव घेतलं की त्याला काय होतो? क्रोध निर्माण होतो. तो हिरण्यकश्यपू, त्याचं एक कौतुक माहिती का नाही तुम्हाला? देवर्षी नारद त्याच्या राजवाड्यात आले ना, ते फुलं आतरीत होतं खाली.
आणि कोणत्या खुर्ची बसवायचं? स्वतःच्या. आणि भोयला बसायचा खाली पायाजवळ. लोक म्हणायचे राक्षस दुसऱ्याला दबत नाही. राक्षस दुसऱ्याला दबत नाहीत. विठाला विठाला विठाला. हो, देवाचा विरोध करणारे दैत्य सुद्धा संतांच्या पुढे नतमस्तक होतात. म्हणजे संतांच्या सहवासात, संतांच्या सेवेत हिरण्यकश्यपूला सुद्धा आनंद होता. म्हणलं ते म्हणजे दैत्यालाही आनंद, देवालाही आनंद. नाथ महाराजच्या घरी 36 वर्ष देव राबला. जीवालाही आनंद. खरं सांगू का तुम्हाला, जुना काळ आहे तिथं सगळे बसलेले माणसं आहेत. बलस हे सगळे शिरकळ सगळे मागून 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 सरते शेवटी. मोठे महाराज कीर्तन किती वेळ करते त्याच्याकडे गावाचं लक्ष नव्हतं. फक्त काय झालं पाहिजे, काय झाले पाहिजे, आले पाहिजे. गावात गाडी आली रे बाबा, दर्शन झाले की लोक सुखी व्हायचे. तळागाळातले लोक, 18 पगड जातीचे लोक मंदिराकडे त्यांना त्या दिवशी बोलवायची गरज पडत. जशा गुळाकडं मुंग्या आपोआप जातात, त्याला काही चिट्ट्या नसतात गुळ आलाय म्हणून, तसे माणसं धावत होते महाराज आल्यावर. आणि महाराजाचं दर्शन झालं की त्या दिवशी ते इतका त्याला प्रसन्नता, इतका आनंद वाटायचा की आता जीवनामध्ये काय मिळवायचं आहे असं वाटायचं. म्हणजे देवालाही आनंद संतांच्या सेवेत, दैत्यालाही आनंद ही संतांच्या सेवेत, आणि जीवालाही आनंद संतांच्या सेवेत. याचं कारण सांगायचं आहे मला, मग त्याच्या अभंगाच्या भूमिकेची असा स्पष्टता होईल आपल्याला. का हो, संतांच्या सेवेचा आग्रह तुकाराम महाराजांनी का धरलाय? हे 3 कारण मुख्य. आणि दुसरं एक मेन कारण सांगू का, माणूस त्यांच्या संगतीत गेल्यावर सुखी होते. म्हणजे याचा अर्थ का संत दुःखी नसतात का? त्याच्यावर दुःख येत नाही काय म्हणले ते देवाचे आहेत म्हणून. खरं सांगतो तुम्हाला, साधू संताला सामान्य माणसापेक्षा जास्त दुःख येते. सामान्य माणसापेक्षा जास्त दुःख येते. त्याचं कारण आहे, परीक्षा पितळाची होती का परीक्षा लोखंड सोन्याची होती? परीक्षा कोणाची करावी लागते? परीक्षा सोन्याची होती. तसं साधू संताची खूप परीक्षा घेतो परमात्मा, पण तेवढी परीक्षा घेऊनही ते दुःखी होत नाही. साधू संतांचं एक लक्षण सांगतो विश्वनाथराव. त्या लक्षणानं महाराजांनी संतांच्या सेवेचा आज वसा उचलायचं ठरवलंय. कोणता एक विषय ज्ञानेश्वरीकडे देतो तुम्हाला. तुम्ही आली की मग ज्ञानेश्वरीकडे जाऊ वाटतं बरं. जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे, पाऊसे विन न सुके, समुद्र जैसा. भोगावच्या मंडळीनं गोदावरी गंगा आटलेली बघितली का नाही? इथून माग कवा आटलेली पाहिली का नाही? तुमच्या लहानपणापासून असे पायानं पलीकडे गेलतात का नाही? पाणीच नव्हतं असं बऱ्याचदा झालं असेल. पण समुद्र आटलेला कधी ऐकलंय का? समुद्र आटत बरं असं ऐकलंय का यंदा पाऊस काळ जास्त झालाय, पाणीच बसणं तिथं म्हणून तो समुद्र भोगावला आला, असं ऐकलंय का? पाऊस जास्त झाला त्याच्यावर असर होत नाही, पाऊस कमी पडला त्या समुद्रावर असर होत नाही. तसं या संसारातल्या सुख दुःखाचा असर संतावर होत नाही. ती कोणतीच गोष्ट मनाला लावून घेत नाहीत. आणि ज्या दिवशी मनाला लावून घ्यायचं नाही ठरवलं का त्या दिवशी माणूस त्या पदावर जाते. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा कल्लोळ, ज्ञानाचा उद्भूत भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाते, रामकृष्ण वासुदेव सदा प्रेमाचे. जगी तोची एक हरिरंगी नाते, रामकृष्ण वासुदेव सदा प्रेमाचे. सुख दुःख समान सकळा जीवाचा कृपाळ. दोन्ही स्थितीमध्ये आता बार काही नाही का, अनुकूल स्थिती ओढवली आणि प्रतिकूल स्थिती ओढवली तरी ते खचत नाहीत. सामान्य माणूस खचतय. आत्महत्याचा विचार जर आपल्या डोक्यासमोर आला, आत्महत्या साधू संताची झालीच नाही आजपर्यंत.
आत्महत्या फक्त सामान्य माणसात झाली, नाही तर आत्महत्या करण्या इतपत तुमच्या म्हणणं साधू संतावर वेळ आली नव्हती का? इथून माग 65 लाख रुपयाची संपत्ती होती भगवानराव जगद्गुरु तुकाराम महाराजाची, आणि अचानकच ती संपत्ती गेली आणि महाराजाला पोट भरण्याकरता काय मागावं लागलं? काय मागावं लागली? भिक्षा मागावं लागली. गडगंज संपत्ती श्रीमंत माणसाला त्याच गावात भीक मागायची वेळ आल्यावर माणसाला जगा वाटते का? नियमानं जर तुकाराम महाराजाच्या जाग्यावर जर सामान्य मनुष्य एखादा असता त्यानं काय केली असती? आत्महत्या केली असती. महाराज त्या संकटाला महाराजांना कसं घेतलं? कसं घेतलं? काय करावं म्हणले त्याला? आता एक शब्द सांगू तुम्हाला विश्वनाथराव, ती महाराजाची अवस्था पाहून जगाचा बाप धडधड रडला होता. पांडुरंगाचे डोळे डबडब पाणावल्यावर तुकाराम महाराजानं कमरेचं उपरणं सोडलं आणि तुकाराम महाराजानं देवाचे डोळे पुसले. देवा हे असं अवघड कर जाऊ नका म्हणले, रड जाऊ नका, मग आम्ही कसं सहन करायचं म्हणले. नाही ना म्हणले, ही तुम्ही इतका देव करून तुमच्याच नशिबाला असं कसं? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, हे आदरष्ट आहे मागल्या जन्मात. तुका म्हणे देवा तू काय करीसी, कर्मा दुस्तरायसी आमुचिया. मागच्या जन्मातलं काही कर्म असेल ते आता या जन्मात आदरष्टांच्या रूपात आम्हाला भोगायला आले. तुम्ही रड जाऊ नका, कोणाचे डोळे पुसाव. तुमच्या घरी एखादं दुःख आलेल्या माणसानं तुमचे डोळे पुसाव का तुम्हीच त्या माणसाचे डोळे पुसाव? आलेल्या माणसानं तुमचं सांत्वन करावं का तुम्हीच त्याला म्हणावं रड नको काय व्हाले? काय ताकद लागते सांगा तुम्ही? पचवायला जेवढी ताकद लागते का ती फक्त साधू संताकडे. त्यांचं नाव सहनशीलता. एक शब्द ध्यानात ठेवतो, लक्षात ठेवा. ज्याला कळतंय त्याला कळतंय, नाही त्याला मी काय सांगू. आता एकच हिंदीतलं वाक्य लक्षात ठेवा, जो सहन करे वो साधू आहे. ज्याला सहन करता येतंय त्याचंच नाव साधू आहे. मारायला ताकद लागते कानेगावकर का माफ करायला ताकद लागते? मारायला ताकद लागते का माफ करायला ताकद लागते? माराय काय ताकद लागत नाही. कशाला ताकद लागते? माफ करायला. माफ करणारा मोठा असतो, मारणारा मोठा नसतो. बारीक कालट एक पुढच्या पार्टीचं आणि गावातल्या चांगल्या वजनदार माणसाचे येऊन त्यानं गालात मारले. ते वजनदार माणसानं हसण्यावर नेलं आणि त्याच वजनदार माणसानं एक थापड हाणली तर हे कोलाटुड्या खालीत होतं 2-3. पण ते शहाणे बघणारे मारुतीराया जवळचे माणसं यानं हसण्यावर नेल्या. कोणला शहाणं म्हणले? कोणला? गाढवानं लाथ हाणली एक जणाला आणि म्हणून माणसाला राग आला आणि माणूस बी गेलो. काय करू लागलं? गाढवाला जाऊन कोण गाढव? विठ्ठला म्हणून जुने माणसं म्हणतात अरे ते गाढव झालं म्हणून का काय, तू गाढव होतो की काय? तसं साधू संताजवळ सहनशीलता आहे. त्याचा दागिनाच आहे ती सहनशीलता. का आहे? दागिना आहे. आणि त्या सहनशीलतेच्या सहवासात जे माणसं गेलेत ना, सहनशीलतेनं दुःख जरी त्याच्या जीवनात आलं, ते दुःख पेलायचं कसं, पचवायचं कसं, ही ताकद त्या संताजवळ येते तिथं गेल्यावर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायचं नाही मला त्यांच्या सेवेत नेऊन ढकला, म्हणजे तिथं गेल्यावर त्यांच्या विचाराचा काय होईल, माझ्यावर असर होईल आणि त्या विचारानं मी दुःखी होणार नाही. आणि म्हणून कोण पुण्यांचा होईन सेवक. नकारात्मकता तिचं सकारात्मकतेमध्ये रूपांतर करणं. आता हे मराठी लय अवघड चालली. निगेटिव्ह थिंकिंगला पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये घेणं हे ओरिजिनल माणसाचं लक्षण आहे. समजाले की वकील साहेब? आता यायला समजत नाही इंग्लिश, मला जरा समजते म्हणून सांगायला लागेल. निगेटिव्ह थिंकिंग जे असते म्हणजे नकारात्मक जे विचार असतात त्याला सकारात्मक घेणं हे संताचं लक्षण आहे. एकच शब्द सांगतो, तुमच्या सगळ्याच्या नजरेमध्ये दुर्योधन चांगला का वाईट? सगळ्याच्याच नजरेत भोगावच्या सगट दुर्योधन वाईट. आणि धर्मराजाच्या नजरेत चांगला. तुमच्या नजरेत दुर्योधन आहे आणि धर्मराजाला जाऊन विचारानं ते म्हणला नाही सुयोधन आहे. हे साधूतला फरक आहे.
आणि म्हणून तिथं जाऊन उठलं बसलं पाहिजे. उगा आयऱ्या गैरेच्या संगतीत उठतात बसताल माती करून घेता. उठता बसता तुम्ही संगतीत कोणाच्या राहता त्याचे जसे विचार आहेत ना तसे आपले विचार होत असतात. फक्त साधूचेच विचार असे आहेत. नकारात्मकता त्याचं रूपांतर सकारात्मक घेण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणले केवढंही जरी दुःख आलं, 65 लाखाची जायदाद गेली तरी यांनी मनाला लावून घेण्यापेक्षा काय म्हणले माहितीये का? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली. हा बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळ पिढा गेली, बरे या दुष्काळ पिढा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं म्हणजे आता काय करावं, होतं ते गेलं. एक गोष्ट लक्षात ठेवता का? लाभ आणि हानी हे आपल्या हातात नाही बरं. तोटा नफा आपल्या हातात नाही बरं. ही तेजी मंदी ही आडतीवाल्याची भाषा आहे. ते आडतीवाले काय करतात म्हणजे कमी भावात त्याला काय म्हणायचं, मंदी. मंदी घे, मंदी म्हणावं का? मंदीमध्ये सोयाबीन घेऊन ठेवतात म्हण, आणि मग कधी विकायचं ते तेजी झाल्यावर. तेजीच होईना, तेजीच होईना. ते काय होतंय बरं जाऊ द्या, त्याच्यावर मला गरज. ते मध्यंतरी ते कोणत्या एखाद्या पिकाचा भाव भडकला की ते जास्त पेरतात आणि मग मार्केटला आलं की त्याची काय होते, मंदी होऊन जाते. पण तेजी मंदीत जो टिकतो का त्याचं नाव व्यापारी. नाही तर बऱ्याच व्यापाऱ्यानं गुंडाळून पसारा गायब, पुन्हा घेणं देणंच नाही गावाच. साधू संतांनी कधीच तेजी मंदीमध्ये आपला पसारा गुंडाळला नाही. असल तसं तोंड दिलं. परिस्थितीशी 2 हात जुळवून घ्यायची ताकद ज्याच्या जीवनात आहे का त्याचं नाव साधू आहे. विठाल विठाल. गावामध्ये मान असताना जगणं हे लय अवघड गोष्ट नाही, पण गावामध्ये अपमान झाल्यावर जगणं ही काय अवघड गोष्ट आहे. तशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराने तोंड दिलं. परिस्थितीशी 2 हात केले. महाराजांच्या जीवनामध्ये जसे जसे प्रसंग आले तसे महाराज खचले नाही, न खचता तोंड देत गेले. तसं आजच्या पुढच्या पिढीला या विषयाची नितांत गरज आहे. पुढची पिढी लय थोड्याच गोष्टीनं खचायली. तुम्ही जसे उन्हाळे सहन केलेत ना तसे त्याला उन्हाळे सहनच होईनात. उग थोडं जरी काय झालं बाबू म्हणला आणि मरतो की काय. लय उन्हाळे पावसाळे बघितलेत ह्या म्हाताऱ्या माणसाने. आपण थोडा विचार केला पाहिजे की आपल्यासारखे दिवस सोन्याचे आपलेच, खचायचं नाही. आता एक विद्यार्थ्यामध्ये ट्रेड आलाय डुबे साहेब, डिप्रेशनचा. आता सगळे विद्यार्थी कशात आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत. नैराश्य म्हणतात त्याला मराठीमध्ये, नैराश्यामध्ये आहेत. बरेचसे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये जगायलेत की नेमकी या फील्डमध्ये जाऊ की त्या फील्डमध्ये जाऊ. या फील्डमध्ये यावर्षी जागा निघाले, घरचे माणसं म्हणतात अरे तो लई जागा निघाल्या तेव्हा का तू तेच घे बरं. अरे ते घरचे माणसं म्हणले म्हणून यानं घेतलं आणि तिथं त्या जागा याचं शिक्षण व्हायच्या अगोदर जागा भरून गेल्या. आता करतो काय, तुमचं ऐकून केलं म्हणला, मी इकडून बी गेलो तिकडून बी गेलो, आता मी वाचतच नाही, आता मी जीवच देतो. जीव दिल्यानं काय करशील, वनवास करतो का मायबापाचा, वनवास करतो. आता विद्यार्थ्यामध्ये डिप्रेशन आलंय. जेवढे मायबाप कीर्तनाला बसलेले आहेत त्याला विनंती आहे, आपल्या विद्यार्थ्याची अगोदर परीक्षा करा की त्याला सहन होते का हे अभ्यास. उग ह्याचं पोरग मेडिकलला लागलं, त्याच्या पोराला इंजिनिअरिंगला इतकं पॅकेज आलं, आपलं होत नाही काय, मग आपल्यापाशी काय कमी आहे. तुझ्या पोराला डोकं नाही तितकं, तुझ्याजवळ काय कमी नाही पण तुझ्या पोराला काय नाही.
ना ना माझं पोरगं कसं म्हणला मेडिकलला लागत नाही बघतो. अरे नाही जमत बाबा, शिकवायला पैसे देऊ शकतात तुम्ही, डोकं ज्याचे त्यालाच लागते. घाबरू नका, नाही ना केलं दुसरं काय करील, एकच ठेवायचं पोराला लक्षात पोरा बापानं. अरे नाही जमलं ना दे नाद सोडून, उपाशी आहेत का काय, दुसरं काहीतरी करू. असा ज्या दिवशी तुम्ही धीर देताल तर पोरं वाचतील, नाही तर पोरं मरतील. बरं त्याच्यावर भार झालाय भार. ज्या लेकरायचं 3 किलो वजन आहे त्या लेकराने ह्याला वाटले शाळेत जावं, बापाची ठुई आहे का, कोच ना. आणि बरं त्या लेकराचं वजन 3 किलो, दप्तर बी 3 किलो, मरण ते. जरा सोबत तरी जात जा, सोबत तरी घेऊन येत जा. आणि शालेय शिक्षण हसत खेळत 8वी पर्यंत राहावं म्हणून शासनाचा GR आहे. नापासत करायचं नाही, हसत खेळत लहान वयात तरी लेकर डिप्रेशन मध्ये जाऊ नये. पुन्हा तो पुढच्या डिग्री पर्यंत गेल्यावर तर माणसाला निश्चित ताण येणार आहेत. नैराश्यामध्ये जगणं म्हणजे हे मरणासारखं जगणं आहे. आणि म्हणून साधू संतांना माणसं डिप्रेशन मधून बाहेर काढले, नैराश्यातून बाहेर काढले. जे लोक संतांच्या सहवासात आले, आत्महत्या तर सोडून द्या, ते माणसं चांगले जगले, चांगले. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायानं संतांच्या सहवासामध्ये सेवेत जायचा निर्णय का घेतला, त्याचं कारण त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या विचारानं खचलेला माणूस उभा करतात. ते विठाला विठाला किती काही होऊ द्या, कसल्याही परिस्थितीमध्ये बदल करायची ताकद आहे त्यांच्यात. फरशी कुऱ्हाडी शिवाय ज्यांचं बोलणं नव्हतं, हातानं बोलतच नव्हते, दिसल त्याला कशानं बोलायचे, फरशी कुऱ्हाडीनं. महाराज कुऱ्हाड फेकून द्यायला लावली आणि जप करायला लावला देवर्षी नारदानं. आणि ते वाल्या कोळी काय झाले, वाल्मिकी ऋषी झाले. तुमच्यात बदल करायची ताकद संतात असल्यामुळे त्यांच्या सेवेत जगद्गुरु तुकोबाराय आज आग्रह करतात. कोण पुण्य यांचा होईल सेवक, जिही द्वंद्वादेक दुरावेली. मग त्यांच्या सहवासात गेल्यावर सुखाचे शेजारी पहुडे येन विठोबार कुमाई. टाळी वाज, सांगतो टाळी वाजव माय बाप, टाळी वाजव. आज आमच्या भोगाव नगरीमध्ये हे नगर भोजन म्हणा, रोटाचा कार्यक्रम म्हणा, आमचे तातेरावजी डुब्बे पाटील बलशेकर यांनी हा आयोजित केला. आरतीचा वेळ झाला, आपलाही वेळ झाला. मलाही पुढच्या गावाला काल्याचं कीर्तन आहे. ठरलं तर माझं इतक्या वेळेपर्यंत नव्हतं, पण कसं असतंय गेल्यावर माणूस अडकत आहे, जरा एकदम निघता येत नाही. आरतीचा वेळ झाला. आपण सर्व मंडळीनंतर आरती करता या बाजूला मारुतीरायाच्या समोर जावं. पुन्हा एकदा या डुब्बे परिवाराला धन्यवाद देतो. मारुतीरायाचा ध्वज कुठंतरी निर्माण करायचा असं चाललंय. तो नाही, आता हे गावकरी करतील. ध्वज जे निर्माण करणारे जे कोणी असतील, व्यवस्थित जागा बघून तो ध्वजही निर्माण व्हावा अशी अपेक्षा करतो. मी शब्द दिलाय आमच्या ड्युटी पाटलाला की नाही, 1 वर्षातून मी आपल्याला नियम देईल, त्या पद्धतीने मी त्यांचे संपर्क करून पुढच्या वर्षी म्हणा, या वर्षी म्हणा, मी आपल्या सेवेत हजर होईल. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय पूजनीय महंत एक